ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या युट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. झालं होतं आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि आंबट चविष्ट कच्ची कैरी आणि टोमॅटोची चटणी. यासाठी लागणारे साहित्य: कच्ची कैरी, टोमॅटो, सुकं खोबरं किसलेला, लसूण, लाल तिखट, तेल आणि मीठ. खूप कमी सामग्रीत आणि खूप कमी वेळेत ही चटणी होते आणि खूप छान लागते. नक्की ट्राय करा. सर्वात आधी कच्ची कैरी आणि टोमॅटो स्वच्छ धुवून छोटे छोटे तुकडे करून घ्या. छान असे साळून घ्यायचं आणि त्याचे छान असे तुकडे करून घ्यायचे. खूप कमी वेळात आणि खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि खूप चवदार लागते. नक्की ट्राय करा. कोणी अगदी बनवू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही टिप्स सांगणार आहे सिक्रेट. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान असे कैरीचे तुकडे करून घ्यायचे. आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, एकदम मध्यम आकारात आपण कट करून घ्या टोमॅटो. आता टोमॅटोचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. लसूण जास्त आवडत असेल तर 1 ते 2 पाकळ्या एक्स्ट्रा घालू शकतात. लाल तिखट ऐवजी अर्धा लाल तिखट आणि अर्धा हिरव्या मिरच्या वापरले चव अजून वाढते. नक्की याप्रमाणे ट्राय करा. खूप पटकन होणारी चटणी आहे आणि लसूण 2 ते 3 पाकळ्या ॲड केला. तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त ॲड करू शकता. आणि कच्च्या कैरीचे तुकडे आणि सुकं खोबरं किसलेलं हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं. कैरीचं साल काढूनच वापरा, नाही तर चटणीला कडवटपणा येऊ शकतो. जर कैरी खूप कडक असेल तर ग्राइंड करण्याच्या आधी 1 ते 2 मिनिटं हलकी वाफवून घेऊ शकतात. टोमॅटोच्या बिया काढून वापरले तर चटणी जास्त स्मूथ आणि घट्ट होते. आणि टोमॅटो जर पांचट असेल तर थोडं कमी वापरा, नाही तर चटणी पातळ होते. वाटताना पाणी अजिबात घालू नका. टोमॅटोमधलंच पाणी पुरेसं असतं. जर चटणी खूप आंबट होत असेल तर साखर किंवा गूळ घालून चव बॅलन्स करा. छान असं दरदरीत आपलं हे दळून घ्यायचं आहे. ही चटणी खूप पटकन होते. छान असं पण कढई गरम करायला ठेवू, त्यात तेल होते. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून जिरे टाकूया. छान अशी फोडणी बसली की त्यात हे वाटलेलं मिश्रण घालूया आणि 4 ते 5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. म्हणजे छान असं परतलं की त्यात आपण मसाले घालणार आहोत. ही चटणी भाकरी, पोळी सोबत किंवा डाळ भातासोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करा. चटणी जर जास्त जाडसर वाटली तर चव जास्त छान लागते. जास्त आंबट वाटल्यास थोडासा गूळ घालू शकतात. थोडंसं तेल जास्त घातलं तर चटणी जास्त दिवस टिकते. छान असं आपलं परतलं आहे. खमंग सुगंध सुटला आहे अगदी. लसूण आधी थोडासा कुटून घेतला तर फ्लेवर जास्त छान येतो. फोडणीमध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घातली तर चव अजून छान वाढते. थोडासा हिंग घातला तर डायजेशनसाठीही चांगलं असतं. टेस्ट पण छान वाढते. आणि ही चटणी मंद आचेवरच शिजवा. चवीनुसार मीठ ॲड करा, त्यामुळे फ्लेवर नीट डेव्हलप होतो. आणि शेवटी वरून 1 टीस्पून कच्चं तेल घातलं तर चटणीला छान असा गावठी टेस्ट येतो. आणि वरून आपण छान असं आपलं हे लाल तिखट ॲड करून मिक्स करून छान असं मंद आचेवर शिजवू देऊया. आणि जर थोडा स्मोकी फ्लेवर हवा असेल तर खोबरं हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजून मग ग्राइंड करा. ही चटणी आपली तयार आहे ऑलमोस्ट. ही चटणी गरम भाकरीसोबत, लोणी, ही चटणी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. डब्यात देण्यासाठी जास्त घट्ट ठेवा. वडापाव किंवा सँडविचवरती वापरू शकतात. खूप छान लागते. थोडंसं जास्त तेल वापरल्यास चटणी 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते. नक्की ट्राय करून बघा. थोडासा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातला तर शेल्फ लाईफ वाढते.
जर ही चटणी सर्व करताना वरून थोडंसं तिखट तेल टाकलं तर प्रेझेंटेशन हेवी दिसतं आणि चिमूटभर साखर घातली तर फ्लेवर राऊंड अप होतात, हॉटेल स्टाईल टेस्ट येते. ह्याप्रमाणे केली तर तुमची चटणी एकदम परफेक्ट बॅलन्स आणि प्रोफेशनल. आणि फोडणी थोडंसं जिरं कुटून घातलं तर टेस्ट अजून स्ट्रॉंग होते. लाल तिखट शेवटी घातलं तर त्याचा रंग चव दोन्ही टिकून राहतात. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.